माहिती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। आगामी महापालिका निवडणुकीवर पुन्हा वादळ घोंघावत आहे। महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे। मतदार याद्यांचा घोळ अजून निस्तरलेला नाही। मुंबईतच लाखो दुबार मतदार सापडले असून मतदार याद्यांची शुद्धी झालेली नाही। मतदार याद्या जाहीर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर होती। त्यानंतर निवडणूक पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता होती, पण अजून निवडणूक याद्यांचा घोळच निस्तरलेला नसल्याने आणि मतदार यादी जाहीर करण्यासाठी अंतिम मुदत वाढवून देण्यात आल्याने महापालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। राज्यातील 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे। यापूर्वी 2 डिसेंबर रोजी राज्यात मतदान पार पडलं, ज्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या। मात्र या प्रचार सभांमध्ये काही मंत्र्यांनी निधी देण्याचे आणि तिजोरीच्या चाव्या आम्हीच घेतल्याचे वक्तव्य केलं, ज्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार रवींद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली। त्यानंतर निवडणूक आयोगाने संबंधित तक्रारीचा विचार करून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आज राज्य विधिमंडळात मोठी खडाजंगी झाली। विरोधकांनी या योजनेतील घोळावर गंभीर आरोप करत महिलांना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी दिली जाईल असा सवाल उपस्थित केला। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकारला थेट प्रश्न केला की लाडक्या बहिणींसाठी वापरण्यात आलेले पैसे सरकारवर बसलेल्या लोकांचे नाहीत, ते जनतेचे पैसे आहेत आणि त्याचा हिशोब सरकारला द्यावा लागेल असं म्हटलं। तर यावर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिलं की लाडक्या बहिणींची नावनोंदणी पोर्टल वरून करून दिली होती, तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नाव नोंदणीची सोय उपलब्ध केली होती। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष करून सांगितलं, तुम्ही या योजनेला विरोध केला होता आणि यामुळेच तुमचा पराभव झाला। आता तुम्ही योजनेला विरोध करत असल्यास लाडक्या बहिणी भविष्यात तुम्हाला घरीच बसवतील। तसेच 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार यावर शिंदे यांनी स्पष्ट केलं की योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही 2100 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना देऊ। नागपुरात अधिवेशनामध्ये मुंबईतील पार्किंग आणि वाहनांच्या चलनाबाबत चर्चा करण्यात आली। प्रसाद लाड यांनी सांगितलं की चाळीच्या परिसरात पार्किंगची सुविधा नसल्याने रहिवाशांना पार्किंगच्या समस्यांचा सामना करावा लागतोय। याशिवाय ट्रॅफिक पोलीस मोबाईलद्वारे फोटो काढताना अनेक ठिकाणी भांडणं आणि मारामारीचे व्हिडिओ समोर येत आहेत। तसेच ई चलनाबाबत उशिरा SMS येत असल्याने मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देताना सांगितलं की चलान काढल्यानंतर काही लोकांना उशिरा SMS येत असल्यानं सत्य आहे, परंतु यावर उपाययोजना केली जाते। त्याचप्रमाणे फडणवीस यांनी गोव्यातील बॉडी कॅमेरे प्रणालीचे उदाहरण दिले आणि महाराष्ट्रातही टप्प्याटप्प्याने बॉडी कॅमेरे सिस्टीम आणण्याचा विचार केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं। यामुळे ट्रॅफिक पोलीस आणि लोकांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल आणि भांडणाचे व्हिडिओ देखील कमी होतील असं त्यांनी स्पष्ट केलं। सध्या महाराष्ट्रात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे आणि त्याची दहशत राज्यभर पसरली आहे। या हल्ल्यांमुळे अनेक लोक जखमी झाले, तसेच काही लहान मुलांना जीव गमवावा लागलाय। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भागात भयाचं वातावरण निर्माण झालंय। या संदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी विधानसभेत बिबट्यांच्या मुद्द्यांवर आवाज उठवला। त्यांनी बिबट्यांचा वेश परिधान करून विधानसभेत प्रवेश केला आणि त्याद्वारे हा मुद्दा अधिक गंभीरपणे लावून धरलाय। त्यांनी या गंभीर समस्येवर हिवाळी अधिवेशनात सरकारकडून योग्य आणि ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे। भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी संधी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। खोपडे यांनी मागणी केली की तुकाराम मुंढे यांना निलंबित करावे। खोपडे यांच्या म्हणण्यानुसार लक्षवेधी मांडल्यानंतर तुकाराम मुंढे घाबरले असून त्याच्या समर्थकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या धमकीचे 2 कॉल मिळाल्याचे खोपडे यांनी सांगितले। यामुळे त्यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्त आणि स्थानिक सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे। त्यात त्यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। पुण्यातील हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पदाधिकारी अजय सपकाळ यांच्या वडिलांवर उपचार सुरू होते, पण अचानक बुधवारी शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला। यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाच्या इमारतीत तोडफोड केली। रुग्णालयाच्या दर्शनी भागातील काचा, कचऱ्याचे डबे आणि लोखंडी वस्तू वापरून ते फोडण्यात आलं। त्यामुळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ काचांचा खच पडला। त्यानंतर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आणि कारवाईची मागणी केली आहे।
बारामतीमध्ये ईडीने आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरावर छापे टाकलेत। या छापेमारीचे कारण पुणे आणि मुंबईतील दूध डेअरीवाल्यांशी संबंधित 10 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकरणात आहे। बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेडच्या तक्रारीनंतर या कारवाईला सुरुवात झाली। आनंद आणि विद्या लोखंडे यांच्या ताब्यात असलेल्या काही मालमत्तांवर ईडीने धाड टाकली आहे। लोखंडे आणि मुंबईच्या कंपन्यांकडून 2 कोटीचे बटर आणि 93 लाखांचे दूध खरेदी करून हप्ते बुडवलेत। त्यामुळे त्यांनी पुणे आणि मुंबईतील व्यावसायिकांना 10 कोटी रुपयांहून अधिक गंडा घातला आहे। सोलापूर कल्याण मार्गावर प्रवास करत असलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील एक धक्कादायक घटना समोर आली, ज्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। एका व्यापाराचे 5.5 कोटी रुपयांचे सोने असलेली बॅग चोरीला गेली आहे। ही घटना व्यापारी अभय कुमार जैन यांच्याशी संबंधित आहे, जे सोलापूरमधील एक मोठ्या सोन्या चांदीच्या पेढीचे मालक आहेत आणि गोरेगाव येथील रहिवासी आहेत। या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केलाय आणि चोरीच्या मागे एक संघटित टोळी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे। डब्यात ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचारी, आरपीएफ जवान आणि टीटीई यांची ही चौकशी सुरू आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने इंडिगो संकटाबाबत केंद्र सरकारला कडक शब्दात फटकारले। जेव्हा एअरलाईन अपयशी ठरली तेव्हा सरकारने काय उपाययोजना केली? विमान तिकिटाचे दर 4,000 ते 5,000 वरून 30,000 कसे वाढले? इतर विमान कंपन्यांनी याचा फायदा कसा घेतला? तुम्ही काय कारवाई केली? तुमच्यामुळेच ही परिस्थिती ओढावली आहे, अशा शब्दात दिल्ली हायकोर्टाने फटकारले। दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठासमोर इंडिगो संकटाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी आणि ज्यांची उड्डाणे रद्द झाली आहेत किंवा विमानतळावर अडकली आहेत त्यांना भरपाई देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यात आली। नालासोपारा पूर्वेतील धानिवबाग तलावाजवळ पोलिसांनी कारवाई करून नसरुद्दीन मोहम्मद शरीफ खान याला अटक केली आहे। त्याच्याकडे एक देशी बनावटी पिस्टल आणि 2 जिवंत काडतुस सापडलेत। या कारवाईनंतर पोलिसांनी आणखीन एका आरोपीला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी या कारवाईमुळे शस्त्र खरेदी, विक्री आणि वितरणाच्या नेटवर्कचा उलगडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। बिग बॉस सीझन 19 नुकताच संपल्यानंतर या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारी तानिया मित्तल आपल्या फॅन्ससह चर्चेत आली आहे। तानिया मित्तलने आपल्या संपत्तीच्या कहाण्या आणि विनोदी अंदाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले। बिग बॉस संपल्यानंतर तिला एकता कपूरच्या नवीन शोची ऑफर मिळाल्यानंतर तानियाने देवाचे आभार मानण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भेट दिली। मंदिराबाहेर तिला पाहण्यासाठी शारकळी मुले आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती। भेटीदरम्यान तानियाने काही चाहत्यांच्या चांदीचे नाणे घेऊन आभार व्यक्त केले आहे। मुंबईत तिबेटियन बौद्ध संस्कृतीची झलक अनुभवायला मिळाली। हा कार्यक्रम दलाई लामा यांना नोबेल शांततेचा पुरस्कार प्राप्त होण्याच्या 36व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमामार्फत उपस्थितांना शांती, सहिष्णुता आणि समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला। यामध्ये बौद्ध भिक्खूंनीही हजेरी लावून कार्यक्रमाची गरिमा वाढवली। साधु 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 नमो धम्माय नमो संघाय नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।